नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघूया आरोग्य विभाग भरती 2021 संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आरोग्य विभाग भरतीचा जो काही सिलेबस असेल, तुमचा अभ्यासक्रम, तो अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे, तुमचा क्वेश्चन पेपर म्हणजे तुमचा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कशा पद्धतीने असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल किंवा बाकीचे तांत्रिक घटक असतील, त्या तांत्रिक घटकासाठीचा जो सिलेबस आहे किंवा किती घटकावर, कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारले जाणार आहे, ही संपूर्ण जी माहिती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आरोग्य विभाग भरती विषयक जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, यामध्ये एकत्रित जे काही 54 प्रकारची पद आहेत, पोस्ट आहेत, त्या 54 प्रकारच्या पदासाठीचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी आपण बघणार आहोत। यामध्ये तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम परीक्षेचं स्वरूप बघूया। आता परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता, गट क ची जी काही पद आहेत या ठिकाणी बघू शकता, ग्रुप सी रिक्रुटमेंट एकूण 54 प्रकारची या ठिकाणी पद आहेत। आता यामध्ये बघा, या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप गट क पदाकरिता 200 गुणाची संगणकीकृत पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। आता परीक्षा किती मार्क्स असेल तुमची? 200 मार्क्स। त्यामध्ये 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील आणि 200 गुणाची तुमची परीक्षा असेल, त्यावर तुमचं मेरिट जे आहे ते लावलं जाईल। आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा काय तर संगणकीकृत पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। आता हा मुद्दा जो आहे तो आणखी कन्फर्म नाहीये, त्यामुळे एक तर तुमच्या परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने होऊ शकतात, त्यामुळे हा मुद्दा जो आहे आणखी कन्फर्म नाहीये। या संदर्भात लवकरच महत्त्वाची जी माहिती आहे ती लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघूया, सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील आणि प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त 2 गुण ठेवण्यात येईल। आता तुम्हाला आधीच सांगितलंय की 200 गुणाची परीक्षा असेल, म्हणजे 100 मार्क्सचा पेपर असेल, 100 प्रश्नाचा पेपर असेल, प्रत्येकी 2 गुण, एकत्रित 200 गुणासाठीची जी तुमची परीक्षा आहे ती 200 गुणाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे। यानंतर वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठीच्या ठिकाणी पेपर पॅटर्न दिलेला आहे। यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणाची प्रश्नपत्रिका राहील। मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणाचे 25 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न असतील म्हणजे जीके त्यामध्ये इन्क्लूड आहे, आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरती एकूण 25 प्रश्न असतील। 25 चा पॅटर्न असेल, एकूण 100 प्रश्न 200 गुणासाठी असणार आहे। यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच या ठिकाणी तांत्रिक संवर्गातील जी पद आहे, जसं की आरोग्य सेवक असेल, तुमची तांत्रिक जेही पद असतील त्या पदासाठी, फार्मासिस्ट असेल किंवा बाकीची जी तांत्रिक पद असेल त्या संवर्गातील पदाकरिता आता यामध्ये पॅटर्न बघा, मराठी व्याकरण 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न, सामान्य ज्ञान जीके 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी म्हणजेच अंकगणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न। एकत्रित किती प्रश्न असतील? 60 प्रश्न असतील। आणि त्याचबरोबर हे जे 60 प्रश्न आहे प्रत्येकी 2 गुण म्हणजेच 120 मार्क, आणि 40 जे प्रश्न आहे ते काय असणार आहे? तांत्रिक असणार आहे। आता तांत्रिक 40 प्रश्न हे गुणिला 2 म्हणजेच या ठिकाणी 80 मार्क्ससाठी हे असणार आहे। 80 आणि 120 म्हणजेच अशी 200 गुणाची तुमची जी परीक्षा आहे साधारणतः आरोग्य सेवकसाठी अशा पद्धतीने तुमचा जो पेपर आहे तो होणार आहे। 40 क्वेश्चन आणि हे 60 क्वेश्चन आणि हे 40 क्वेश्चन म्हणजे एकत्रित 100 प्रश्नासाठी ही जी परीक्षा आहे तुमची, ही परीक्षा होणार आहे तांत्रिक संवर्गातील। यानंतर यामध्ये बघू शकता तुम्ही, जे काही बौद्धिक विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 30 गुण याप्रमाणे 120 गुण म्हणजे 4 घटकासाठी 120 गुण आणि तांत्रिकसाठी 80 गुण अशी एकत्रित 200 गुणाची जी परीक्षा आहे ती परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, वाहन चालक या पदाकरिता लेखी परीक्षा 200 गुणाची व व्यावसायिक चाचणी 40 गुणाची घेण्यात येईल। जसं की पहिला पॅटर्न सांगितलं मी तुम्हाला, मराठी व्याकरण 25, त्यानंतर इंग्लिश ग्रामर जे आहे ते 25, त्यानंतर सामान्य ज्ञान जे आहे ते 25 आणि अंकगणित बुद्धिमत्ता यामध्ये काय असणार आहे? 25 म्हणजेच असे एकत्रित 100 प्रश्न आणि 200 गुणासाठी या ठिकाणी तुमचा पॅटर्न असणार आहे। या व्यतिरिक्त 40 मार्काची तुमची जी काही व्यावसायिक चाचणी आहे ती चाचणी घेण्यात येणार आहे। आता व्यावसायिक चाचणीमध्ये काय आलं तर वाहन चालवण्याचं जे तुमचं कौशल्य आहे ते कौशल्य त्या ठिकाणी तपासलं जाईल आणि त्याला 40 गुण दिले जातील। म्हणजे या ठिकाणी एकत्रित 200 + 40 म्हणजे 240 पैकी तुमचं जे मेरिट आहे ते मेरिट या ठिकाणी वाहन चालक या पदासाठी लागणार आहे। यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघूया समोर, गट क संवर्गातील पदाकरिता परीक्षेचा कालावधी 2 तास राहील। आता जेही हे 54 प्रकारची पद आहेत त्या प्रत्येक पदासाठी 2 तास हा परीक्षेचा तुमचा वेळ असेल आणि पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलाच आहे। जी तांत्रिक पद आहे त्यासाठी 60चा पॅटर्न कोणता असणार आहे? मराठी,
इंग्लिश, त्यानंतर GK आणि गणित बुद्धिमत्ता असे 15-15 प्रश्न असेल आणि तांत्रिकसाठी 40 असेल. हा जो या ठिकाणी पॅटर्न आहे तुमचा कशासाठी असणार आहे, तांत्रिकसाठी. आणि बाकी वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकचा सिलेबस तुम्हाला आधी मी सांगितलेला आहे. आता यामध्ये बघू शकता तुम्ही पोस्ट वाईज, सिलेक्शन वाईज, सिलेबस डिटेल, ऑल 54 पोस्ट या ठिकाणी 54 पद जी आहे, पोस्ट जी आहेत त्यासाठीचा या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही गृह वस्त्रपाल या ठिकाणी आहे, त्यानंतर बाकीची काही पद आहे. आरोग्य सेवकचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 26 नंबरला एक पद आहे आरोग्य सेवकचं. मित्रांनो, तुम्ही जर MPSC ची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस जे आहे फ्री प्लस पेडच्या बॅचेस आहेत त्या स्टार्ट झालेल्या आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही फ्री प्लस पेडमध्ये देऊ शकता. आता दररोज जी आहे ती डेली करंट अफेअरची टेस्ट सिरीज जी आहे MPSC साठीची, राज्यसेवा आणि संयुक्तसाठी ती मंडे टू फ्रायडे 7:30 PM ला स्टार्ट होते. तर या ठिकाणी तुम्हाला YP लाईव्ह हा कोड यूज करायचा, तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज या ठिकाणी देता येणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, याचबरोबर एकलव्य राज्यसेवा पूर्वपरीक्षा सराव टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. यासाठी 10% डिस्काउंट जर मिळवायचं असेल तर YP लाईव्ह हा जो कोड आहे तुम्हाला या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अनअकॅडमी जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे, तुमचा गोल जो आहे MPSC सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इन्व्हाइट कोड जो आहे तो YP लाईव्ह या ठिकाणी इन्व्हाइट कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये जे आहे ते क्लासेस प्लस टेस्ट सिरीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, एक नवीन जी बॅच आहे एकलव्य राज्यसेवा प्रिलिमसाठी जी फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे 45 दिवसाची, ती 22 जानेवारी 2021 पासून स्टार्ट झालेली आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर 10% डिस्काउंटसाठी YP लाईव्ह हा कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. याची जी बॅचची लिंक आहे, टेस्ट सिरीजची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं फीचं स्ट्रक्चर कसं असेल. बॅचसाठीचं 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिने, 12 महिने आणि 24 महिन्याच्या या ठिकाणी प्लॅन आहे. तुम्ही कोणताही प्लॅन जर चूज केला तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी YP लाईव्ह हा जो कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे. बघा मित्रांनो, आजच अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे आजच डाउनलोड करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा. आता यामध्ये तुम्ही बघा या ठिकाणी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 50%, म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50%, म्हणजेच या ठिकाणी काय त्याला जिल्हा परिषदमध्ये काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं आरोग्य सेवक. काय म्हटलं जातं, आरोग्य सेवक. म्हणजेच या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 50% जे मोडतात त्यांच्यासाठी जो सिलेबस असणार आहे तो सिलेबस या ठिकाणी आपण बघूया. तर या ठिकाणी सेक्शन 1 जे आहे ते काय इंग्लिश आहे. आता इंग्लिश किती मार्कला विचारणार आहे, 15 प्रश्न असतील 30 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी, 15 प्रश्न 30 मार्क्ससाठी विचारले जातील. सिलेबस बघूया. ग्रामरमध्ये काय असेल, सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स. तर यामध्ये काय सांगितलं, सरळ सरळ समानार्थी, विरुद्धार्थी, स्पेलिंग मिस्टेक असेल तुमचे पंक्च्युएशन मार्क्स असतील आणि टेन्स यावरती विचारले जातील. दुसरा जो घटक आहे व्होकॅब्युलरी, यामध्ये यूज इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन या ठिकाणी या सिलेबसमध्ये तुमचं असणार आहे. त्यानंतर समोरचा घटक बघा, फिल इन द ब्लँक इन सेंटेन्स मध्ये काही रिक्त जागा दिल्या जातील, त्या रिक्त जागा तुम्हाला भरायच्या. आणि D नंबरचं शेवटचं बघा, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणजे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. आता एवढा जरी सिलेबस असेल तरी इंग्लिश ग्रामरचा जो जवळपास संपूर्ण सिलेबस आहे त्यावरतीही या आधारित प्रश्न जे आहे ते विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला 15 मार्क्ससाठी या ठिकाणी 15 प्रश्नासाठी तुम्हाला जो काही पूर्ण सिलेबस असेल इंग्लिश ग्रामरचा तो पूर्ण सिलेबस तुम्हाला या ठिकाणी कव्हर करावा लागणार आहे. यामध्ये बघा मित्रांनो, व्होकॅब्युलरी हा जो घटक आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यामुळे यावरती जास्त भर असू द्या. जसं की तुमचे इडियम असतील, फ्रेजेस असतील, सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, त्यानंतर बाकीचे काही जे काही घटक असतील तुमचे, टेन्स हा घटक महत्त्वाचा आहे, परंतु व्होकॅब्युलरीवरती जास्त यांचा भर असणार आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरी हा घटक आहे तो चांगल्या पद्धतीने करा आणि बाकी ग्रामर जो आहे तो ग्रामर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे. यानंतर अशा पद्धतीने इंग्लिश ग्रामरवरती 15 जे प्रश्न आहे ते तुम्हाला विचारले जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा घटक मराठी व्याकरण. मराठी व्याकरणावर सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील, 30 गुण असणार आहे. त्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये बघा, वाक्य रचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा महत्त्वाचा घटक भाषा सौंदर्य. यामध्ये उपमा, अलंकार. आता यामध्ये उपमा एक वेगळा दिलेला आहे, अलंकार एक वेगळा दिलेला आहे, म्हणजेच अलंकारचाच घटक उपमा आहे, परंतु अलंकार या ठिकाणी म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी. तिसरा घटक प्रसिद्ध पुस्तके व लेखक आणि योग्य जोड्या लावा. अशा प्रकारचा सिलेबस जो आहे तो मराठी व्याकरणाचा असेल. याही व्यतिरिक्त मराठी व्याकरणाचे सर्व जे तुमचे ग्रामरचे घटक असेल, समास असेल, प्रयोग असेल, त्यानंतर बाकीचे जे काही घटक आहे, संधी असेल, वर्णमाला असेल, या सर्वावरती या आधी प्रश्न विचारलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला हा सिलेबस दिलाय, यावरतीच प्रश्न विचारले जातील, या बाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही, असं होणार नाही. सर्व तुमचं मराठी व्याकरण जे आहे त्या मराठी व्याकरणावरती होल तुमचा जो असेल तो सर्व प्रश्न यावरती विचारले जाणार आहे. त्यामुळे इथे जे दिलेले घटक आहे ते घटकच जर केले तर या ठिकाणी आपण नुकसान
नुकसानात जाऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण मराठी व्याकरण जो सिलेबस आहे तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे. फक्त त्यातल्या त्यात तुम्हाला काय करायचं आहे, जे काही समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी असेल, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, यावरती जास्तीत जास्त तुम्हाला भर द्यायचा आहे. यावरती जास्तीत जास्त जे प्रश्न आहे ते विचारले जातात. यानंतर तिसरं जे सेशन आहे ते आहे जनरल नॉलेजचं. आता जनरल नॉलेज म्हणजेच काय, तर सामान्य ज्ञान. काय, सामान्य ज्ञान, त्यालाच आपण जीके असं म्हणतो. आता यामध्ये बघूया जीकेचे काय, तर करंट अफेअरचे, जसं की महाराष्ट्र असेल आणि भारत असेल यावरती करंट अफेअरचे 4 ते 5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर इंडियन हिस्ट्री आणि सिव्हिक्स म्हणजेच या ठिकाणी भारताचा जो काही इतिहास आहे आणि नागरिकशास्त्र आहे यावरती विचारले जातील. तर यामध्ये जास्तीत जास्त भारतापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंडियन जॉग्रफी, त्याचबरोबर महाराष्ट्राची जी जॉग्रफी आहे म्हणजे महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यावरती जास्तीत जास्त भर द्या. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच या ठिकाणी राज्यघटना, भारतीय राज्यघटनेवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते जीके मध्ये विचारले जातात. एकत्रित तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 15 प्रश्न विचारले जाणार आहे 30 गुणासाठी. यानंतर समोर बघूया जनरल सायन्स मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जनरल सायन्स आहे त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. स्पोर्ट्स आणि कल्चर म्हणजे तुमचं खेळ असेल किंवा तुमची संस्कृती आहे त्यावरती तुम्हाला जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. खेळामध्ये कोणते पुरस्कार किंवा कोणत्या खेळामध्ये कशा पद्धतीने मैदानावरती प्रश्न विचारले जातात किंवा खेळाडूवरती प्रश्न विचारले जातात यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 जे काही माहिती अधिकार आहे 2005चा त्यावरती सुद्धा यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस जे काही ऍक्ट आहे 2015चा त्यावरती सुद्धा यामध्ये जीके मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजेच एकत्रित जीके मध्ये तुम्हाला प्रश्न किती विचारले जाणार आहे, तर 15 प्रश्न विचारले जाणार आहे. सरळ सरळ काय करायचं आहे, इतिहास असेल महाराष्ट्राचा म्हणजेच महाराष्ट्राचा हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल महाराष्ट्राचा, त्यानंतर विज्ञान असेल तुमचा तर विज्ञान या ठिकाणी सायन्स तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बाकी काय तर राज्यघटना असेल, त्यानंतर पंचायत असेल, हे सुद्धा घटक तुम्हाला यामध्ये इन्क्लूड असणार आहे. म्हणजे या ठिकाणी याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे जे की 15 प्रश्न यावरती विचारले जाणार आहे. आता समोरचा घटक बघूया या ठिकाणी. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक घटक आहे. यामध्ये रिलेटेड बेसिक नॉलेज जे काही बेसिक नॉलेज असेल तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ते नॉलेज या ठिकाणी विचारलं जाणार आहे. यानंतर आता चौथा घटक बघूया. चौथा घटक आहे लॉजिकल ॲबिलिटी. यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे यामध्ये बुद्धिमत्ता हा सर्व तुमचा या ठिकाणी घटक आला. त्यानंतर बेसिक या ठिकाणी जे काही बेसिक आहे ते बेसिक ॲरेथिम नॉलेज आहे म्हणजेच अंकगणित जे आहे ते अंकगणित या ठिकाणी तुम्हाला बेसिकमध्ये विचारलं जाणार आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, त्यानंतर स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी विचारला जाणार आहे. म्हणजेच तुमचा अंकगणित जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी कव्हर करावा लागणार आहे. बुद्धिमत्ता पूर्ण कव्हर करावा लागणार आहे. त्यानंतर जनरल सायन्स जसं की फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि एन्व्हायरमेंट सायन्स असेल तर या ठिकाणी हाही घटक तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी मध्ये विचारलं जाणार आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा घटक यामध्ये आरोग्यसेवकसाठी तर तो आहे तांत्रिक 40 प्रश्न. किती प्रश्न आहेत? 40 प्रश्न 80 गुणासाठी असणार आहे. अतिशय महत्त्वाचा घटक आहे आरोग्यसेवक या पदासाठी हा. आता यामध्ये बघा तुम्ही काय काय विचारलं जाणार आहे तर जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज जे काही आजार आहे त्या आजाराची जनरल जे काही इन्फॉर्मेशन आहे. आता वेगवेगळे आजार आहेत जसं की आता कोरोनाला त्या संदर्भात वेगवेगळे जे काही घटक आहेत ते वेगवेगळ्या आजारासंदर्भात यामध्ये तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारले जाणार आहेत. यानंतर ट्रीटमेंट, आता जे आजार आहे कोरोना असेल तुमचे किंवा बाकीचे जे काही तुमचे आजार असतील त्या आजारावरती कोणत्या प्रकारचं औषध आहे, जसं की कोरोनावरती कोणती लस आहे. त्यानंतर बाकीचे जे काही घटक असतील, बाकीचे जे काही आजार असतील तुमचे क्षयरोग असेल किंवा टीबी असेल, कॉलरा असेल, हिवताप असेल, बाकीचे जेही काही आजार असतील तुमचे त्यावरती ट्रीटमेंट म्हणजे त्यावरती व्हॅक्सिन वगैरे कशा पद्धतीने असणार आहे, त्यामध्ये कोणता विषाणू असतो, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. यानंतर यामध्ये समोरचा घटक बघूया प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल अबाउट डिजीज म्हणजेच आपल्या जे काही आजार असेल त्या आजारावरती तुम्हाला या ठिकाणी प्रिकॉशन कोणतं असणार आहे ते यामध्ये विचारलं जाणार आहे. यानंतर समोरचा घटक बघूया. यामध्ये बघूया सर्व्हिलन्स, त्यानंतर ॲबिलिटी, मॉनिटरिंग, त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेशर्स, त्यानंतर ऑफ ऑल वेक्टर्स अँड वॉटर बॉर्न डिसीज म्हणजेच या ठिकाणी सगळ्या तुमचं जे काही आजार असतील त्या आजारावरती तुम्हाला प्रश्न जे आहे त्या आजारावरती त्या आजाराचे उपाय काय आहेत किंवा मग त्यावरती रामबाण उपाय काय असतील, आजार कशामुळे होतो किंवा सगळ्या घटक जे आहे आजारावरती पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे. याही व्यतिरिक्त आहारशास्त्रावरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. आहारशास्त्रामध्ये बरेचसे प्रश्न आहे ते बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहारशास्त्रावरती विचारले जातात. जसं की तुमचं प्रथिने असेल, कर्बोदक असेल किंवा मग आता पुन्हा एक शरीर रचना जी असते आपली
शरीर रचना, आपले आतडे, जठर, स्वादुपिंड, मेंदू, त्यानंतर जे काही आपले हाडं असतात त्या हाडावरती म्हणजे ज्यावरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे प्रश्न आहे ते प्रश्न यामध्ये विचारले जातात. म्हणजेच होल जो सिलेबस आहे तुमचा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आरोग्य सेवक या पदासाठी. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की तुम्ही करू शकता. आता यामध्ये सिलेबस समजला तुम्हाला. 15-15चा पॅटर्न आहे आरोग्य सेवकसाठी. 15-15-15 आणि एक 40 तांत्रिकचा हा पॅटर्न आहे. तर या पॅटर्ननुसार तुम्हाला जो पेपर आहे तो पेपर या ठिकाणी आरोग्य सेवकसाठी असणार आहे. त्याचबरोबर 40% जे आरोग्य सेवक आहेत त्यासाठी सुद्धा सेम सिलेबस असणार आहे. फक्त त्यांचा मेरिट जो आहे तो वेगळा लागतो. त्यामुळे या ठिकाणी आणि बाकीचे काही पद आहे त्याचा सिलेबस यामध्ये दिलेला आहे. एकूण 54 प्रकारची पद आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एकूण 54 प्रकारची जी पद आहे ती पद या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे. तुम्हाला ही PDF हवी असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथून ती PDF जी आहे ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे. यामध्ये पूर्ण तुमचा जो सिलेबस आहे 54 प्रकारच्या पदासाठी तो पूर्ण सिलेबस यामध्ये दिलेला आहे. बघा मित्रांनो, आशा करूया आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.